काल अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पडली आणि जो काही सगळा एकंदरीत गोंधळ झाला आणि त्यानंतर कारवाई देखील जी आहे तर ती शिवराज द्राक्ष यांच्यावर करण्यात आली आहे. त्या संदर्भात कोच जे आहेत त्यांचे तर ते देखील आहेत आणि त्यांचे सहकारी जे आहेत तर ते आपल्यासोबत आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात ते आपण जाणून घेणार आहोत. तर काय नेमकं काल घडलं आणि कसा अन्याय जो आहे तो शिवराजवर झालेला आहे? ये दोनों कुश्तियों में प्री प्लान्ड, इसको ऐसे हराना है, महेंद्र को ऐसे हराना है, शिवराज को ऐसे हराना है। इनकी सारी पूरी प्लान चल के ये किया गया है। ये काका पवार अखाड़े के खिलाफ है ये। और काका पवार के अखाड़े पर कोई काका के अकेले लड़के हैं क्या? पूरे महाराष्ट्र के लड़के हैं काका पवार के पास। और उनकी प्रैक्टिस कराता है तो मेडल आ रहे। इनको जलन हो रही है कि काका पवार के अखाड़े के कितने मेडल क्यों आ रहे। अभी इसी कंपटीशन में आप देख लोगे ना, कोई लड़का लातूर से है, कोई कोल्हापुर से है, कोई सोलापुर से है, सभी जिलों से ये परभणी से है। काल जो सगळा प्रकार घडला त्याच्या संदर्भात आपलं ऑब्जेक्शन नेमकं काय आहे? आप पूरी बात सुन लो ना। हम्म. मैं बता रहा हूँ ना, ये सारी परिप्लान काका पार के खाड़े के खिलाफ है, कुश्ती के खिलाफ है। क्या सारे मेडल अभी इसी कंपटीशन में आधे से ज्यादा मेडल, 70 मेडल हैं। 40 फ्री स्टाइल में, 30 इसमें मिट्टी में। 70 मेडल में से आधे से ज्यादा अकेले काका पार अखाड़े के हैं। ये जलन है इनको और कुछ बात नहीं है। इसलिए ये काका पवार के अखाड़े के ऊपर जुल्म कर रहे हैं, जानबूझ के हरा रहे हैं, और कुछ भी नहीं इनके पल्ले है। इससे पहले देखो 3-4 लड़कों पर बंदी डाली है। क्या तुषार दुबे के ऊपर बंदी डाली है, रायते के ऊपर बंदी डाली है, काका पार के लड़के के ऊपर बंदी डाली है। ये सारा काम सिर्फ के कुश्ती को खत्म करे, मैं ही हूँ सब कुछ, मैं ही चलाऊंगा। इवन हमारी अपील करने के बाद मुरली अन्ना मोहर ने भी और सारे ऊपर जो भी बैठे थे उनने सब ने बोला भाई वीडियो दिखाओ, फिर भी वीडियो इन्होंने नहीं दिखाया है। आपके ध्यान में ये इस कुश्ती का सुनो आप, अगर सही माने में आप निर्णय करना चाहते हैं तो जो कुश्ती हुई है उसका वीडियो आप डालो और ये कह के डालो कि पब्लिक बताए कि ये कुश्ती हुई है कि नहीं हुई। मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ ये जरूर भी डाल दें। तुमची आता मागणी काय आहे? हमारी मांगनी यही है, गलत डिसीजन दे रहे हैं ये, इनको ऐसे रेफरियों को उनके ऊपर बंदी डालो। और बंदी कैसे डाले में, वो खुद मैनेज करके रेफरियों को बोल रहे हैं तुम्हारे ऊपर कुछ नहीं होने वाला, पहलवानों के ऊपर एक्शन ले रहे हैं। जो गलत काम करता है उसके ऊपर एक्शन क्यों नहीं ले रहे तुम? तर काय नेमकं तुमचं ऑब्जेक्शन आहे आणि आता पुढचं पाऊल काय असणार? कुस्तीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कुस्ती आहे, खेळ आहे, हार जीत हा प्रकार असतो. आम्हाला हार पचवायची बी ताकद आहे, कारण की आम्ही संघर्षातून वर आलेलो आहे. शिवराजच्या आज तुम्ही पाहू शकता की शिवराजनी 55 वर्षांनी, म्हणजे मारुती मानेनंतर शिवराजनी 55 वर्षानंतर हेवी वेटमध्ये सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल आणलेले. आज जर तो पैलवान सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल आणतोय, आजपर्यंत त्याच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही पहा की त्यांनी आजपर्यंत पंचांना त्याची कुस्त्या युट्यूबवर असतील, त्या कोणत्या चॅनलवर असतील तर त्या पण पहा. त्याचा स्वभाव बघा, नम्रपणे कुस्तीला येणार अजिबात गर्व हा त्याच्या याच्यामध्ये रक्तामध्येच नाहीये की कुस्ती की झाली, प्रतिस्पर्धी पडला तर जल्लोष करणे, हा नाही. शेवट हार जीत हे खेळ आहे. शिवराजला पण हार पचवण्याची ताकद आहे, पण हार कशी, हार झाली तर हार मान्य करणार आहे, जर हार झालीच नाही तर आम्ही हार का मान्य करावी? ऑलरेडी त्याचे जर दोन्ही खांदे टेकलेलेच नाहीये. कोच साहेबांनी अपील केले, ज्युरीला ऑब्जेक्शन फेकले, तो ऑब्जेक्शन त्यांनी ऑब्जेक्शन वरती रिव्ह्यू पाहून
निर्णय द्यावा लागतो. तो निर्णय देण्यासाठी आम्ही दाद मागायला गेलो. त्या दाद मागण्यामध्ये जे ज्युरी असतील, गुंड सर असतील, गुंड सरांना म्हणलो मी, सर अहो ज्युरी तुम्ही होते 3 दिवस. नाही म्हणले, आता ज्युरी दुसरी आहेत. माझा तुमची आता मागणी काय असणार? आमची मागणी एकच आहे की रात्री झालेल्या घटनेनंतर की ते मान्य करतात की पंचांचा निर्णय चुकलाय. हा ठीक आहे ना, पंचांना आम्ही देवच मानतोय ना. जर तुम्ही लाईव्ह मध्ये जर शूट केलं असेल तर खालनं शिवीगाळ केलेली आहे पंचांकडनं, तर कोणत्या पैलवानावर अन्याय होऊन जर त्याच्या आई वडिलांवरती जर हे येत असेल तर कोणता पैलवान सहन करीन ही गोष्ट? कारण की त्यांनी पण रक्ताचं पाणी केलेलं आहे. जे पंच कुस्तीला होते किंवा जो काल ज्युरी म्हणून होते, त्यांनी पैलवानकीची लंगोट लावून कधी कुस्ती मेहनत केलेली आहे का? त्याचा संघर्ष पाहिलेला आहे का? वर्ष पैलवान घरी जात नाही, तालमीमध्ये जखडतो. त्यातून पैलवानाला इंजुरी झाली तर त्याच्यामध्ये पैलवानांचे किती दिवस जातात ते, त्याच्या मागचं खर्च, संघर्ष, ह्या गोष्टीचा कोण विचार करत नाहीये. फक्त लात मारली, पण त्या लात मारण्यामागचं कारण तुम्ही उलगडून सांगताय का? की बा पैलवानावरती पैलवान दाद मागतोय, हे का त्याच्यामध्ये दाखवत नाहीये तुम्ही? इकडनं कुस्ती झाली, इकडे लगेच दाखवतात शिवराजनी लात मारली. पण त्याच्यामध्ये टाइम पिरियड किती गेलाय? अर्ध्या तासाचा, जवळजवळ 25 ते 30 मिनिटाचा टाइम पिरियड गेलाय. तो टाइम पिरियड तुम्ही कट का केलाय? आमची एकच विनंती आहे, ठीक आहे, आमचं म्हणणं होतं रिव्ह्यू दाखवा. रिव्ह्यू मध्ये आम्ही हारलोय, आम्हाला हार मान्य आहे. जर रिव्ह्यू दाखवायचाच नाही तुम्हाला, नंतर न तुम्ही त्याच्यावरती प्रत्युत्तर देताय की पंचांचा निर्णय चुकलाय, मग आमच्यावर अन्याय झालाय त्याची भरपाई कोण करणार आहे? आणि पंचांच्या चुकीची शिक्षा ही पैलवानांवरती का? आमचं एवढंच म्हणणे आहे की खेळाच्या जागी खेळ राहू द्या, कोणत्याही गोष्टीत राजकारण आणू नका. पैलवान हा प्रत्येक गरीब घरातून आलेला असतो. प्रत्येक आई बापाची एकच इच्छा असते की ते घरी काबाड कष्ट करतात की आपला मुलगा पैलवान झाला पाहिजे. अशा जर घटना घडत गेल्या तर खेळ हे आपल्या महाराष्ट्रातून लोपवत जातील. निश्चितच आपण बघितलं की सुरुवातीला पंचांकडूनच शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचं जे आहे ते त्यांचे सहकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यानंतर बनकर सर, कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.